जय जय रघुवीर समर्थ। अहंता गुणे नीति सांडी विवेकी, अनीति बळे श्लाघ्यता सर्वलोकी। परी सर्वही अंतरी साक्षी येते, प्रमाणांतरे बुद्धी सांडूनी जाते। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकाचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 162 याचं चिंतन अभ्यासणार आहोत। गेल्या 2 श्लोकांमध्ये समर्थांनी आपल्याला या अहंकाराच्या मुळे जीवाला होणारं दुःख, यातना, त्याच्या अंतरंगामध्ये वसणारे हे षड्रिपू याचं वर्णन करून सांगितलं। या अहंतेच्याच पायी जीव हा या जगाला सुधारण्याचा, या जगामध्ये वाद घालण्याचा, या जगामध्ये एक प्रकारे आपणच बरोबर आहोत हे सांगण्याचा अट्टहास धरून बसतो। यामुळं जीवाच्या अंतरंगामध्ये क्रोध निर्माण होतो, नाना विकार निर्माण होतात आणि ज्या सुखाच्या अभिलाषेने तो हे सगळं करतोय ते सुख तर त्याच्या आयुष्यामध्ये कधीच त्याला प्राप्त होत नाही। आपण एक श्लोक समर्थांचा आधी ऐकला होता ना, की जनी विष खाता पुढे सुख कैचे। आपण बघतो की जो या जगामध्ये विष प्राशन करतो त्यालाच दाह होणार आहे, इतरांना होणार नाही। त्याप्रमाणे या अहंकाराचं विष ज्याने प्यालेलं आहे त्यालाच त्या विषाचा त्रास, त्या अहंकाराचा त्रास होतो। अगदी तर मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये लोकांना हे शुगर, ब्लड प्रेशर याचा देखील त्रास होण्याच्या मागं बहुतांश वेळेला त्यांची विचारधारा हे देखील एक प्रमुख कारण असतं। हे सगळं मलाच का, मीच का, माझ्याबाबतच का, अशी एक मनाची धारणा जी आतमध्ये सतत अंतःकरणाला पोखरत असते ना, या सगळ्याचं मूळ आहे अहंकार। या अहंकाराच्या पायी मनुष्य स्वतःला मानसिक पातळीवर तर त्रास देतोच, पण शारीरिक पातळीवरती देखील त्याला अनंत प्रकारच्या वेदना, अनंत प्रकारचे त्रास सहन करावे लागतात। मग अशा या कवडी मोलाच्या अहंकाराला आम्ही का आपल्या हृदयाशी बाळगतो? का? हा खरा प्रश्न आहे। का नाही आम्ही अहंकार त्यागत? का नाही आम्ही आमचं मी पण त्यागत? समर्थांचा दासबोधामध्ये एक श्लोक आहे, मी पण कैसे त्यागावे, मी पण जाणून त्यागावे, असं त्याचं उत्तर त्याने दिलंय लगेच। हे जाणून आपण कोण आहोत, खरंच आपलं काही अस्तित्व आहे का, आपली काही साधना आहे का, आपण कुठल्या आधारावरती या जगाला सुधारण्याचा, या जगामध्ये प्रस्थापित होण्याचा प्रयत्न करतोय, या सगळ्याचा विचार केला तर मनुष्याला विवेकाने आपला अहंकार सोडता येतोच। पण त्याचबरोबर गेल्या श्लोकाच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण बघितलं की जीवाला साधनेच्या मार्गाने जाताना देखील या अहंकारामध्ये स्वतःला विसर्जित करून टाकता येऊ शकतं, आपलं हे मी पण संपवता येऊ शकतं। या अहंकाराच्या आधाराने आणखीन एक या समाजामध्ये चाललेला धुमाकूळ समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये सांगतात। काय म्हणतायत समर्थ माऊली आजच्या श्लोकामध्ये? अहंता गुणे नीती सांडी विवेकी। अहंकारामुळे मनुष्य नीती मार्गापासून च्युत होतो। तो आपल्या अहंकाराच्या पायी अधर्मावरती चालतो, अनीतीने चालतो आणि या अनीती बळे श्लाघ्यता सर्व लोकी। या अनितीच्या आधाराने चालताना जनमानसामध्ये मात्र त्याचा फार मोठा गौरव होत असतो, त्याला कौतुक मिळत असतं।
हारतुरे मिळतायत, सन्मान मिळतायत आणि त्याला वाटतं अरे वा, आपण या मार्गावरून चालतोय तरी देखील जग आपलं कौतुकच करतंय. अनिती बळे श्लाघ्यता सर्व लोकी, परंतु देर इज ऑलवेज इनसाइड आउट अशी अवस्था असते. बघा, आजच्या काळामध्ये आपण अनेक प्रथितयश मंडळी आत्महत्या करताना बघतो. खरं तर समाजामध्ये त्यांना मान्यता आहे, मोठेपणा दिलाय समाजाने त्यांना भरपूर. मग असं काय झालं की ज्याच्यामुळे त्यांना आत्महत्येचं एवढं टोकाचं पाऊल उचलावं लागलं? याचं कारण एकच आहे की परी सर्व ही अंतरी साक्ष येते. जग आपला मान सन्मान करते, परंतु या जगाने आपण फसूनही आतमध्ये मात्र मन आपलं खायला उठतं आपल्याला. आणि त्या मनाला इतकी प्रचंड शल्य त्या जीवाला अनुभवायला येत असतं की त्या मनाच्या शल्यतेला तो काही केल्यास सहन करू शकत नाही. या नैराश्याच्या पोटी त्याला जगाचे हे हार तुरे आनंद देऊ शकत नाहीत आणि मग त्याला काहीतरी टोकाचं पाऊल उचलावं लागतं. पण त्याही पलीकडे जाणारे काही मंडळी असतात. प्रमाणांतरे बुद्धी सांडून जाते. हे सगळं कळतं, दिसतं, तरी देखील हे सगळं मनाला सांगूनही, सगळ्या प्रकारचे सिद्धांत देऊनही बुद्धी मात्र या अनितीचाच मार्ग पुन्हा पुन्हा सोखाळते. पुन्हा पुन्हा या श्लाघ्यतेच्या पायी, या कौतुकाच्या पायी अनितीनेच चालत राहते. ही काय भानगड आहे? हे सगळं घडतं या अहंकारामुळं. सज्जनो, असा या श्लोकाचा हा सरळ अर्थ. श्री महाराज आपल्या निरूपणांमध्ये आपल्याला सांगतात की जगाचा मोठेपणा मिळवणं, त्याची तृष्णा लागणं हे फार धोक्याचं आहे. कारण जग हे त्याच्या पद्धतीने चालतं आणि त्या मान सन्मानांमध्ये, हार तुऱ्यांमध्ये एकदा का तुम्ही रमला की तुमची अधोगती व्हायला सुरुवात होते. हे फार महत्वाचं वाक्य आहे या संताचं. आपल्याला नीट कळत नाही काय होतं. हे मान सन्मान, हा कौतुक, हे सगळं काही आपल्या अहंकारालाच खतपाणी घालतं आणि ते खतपाणी घातल्यानंतर मनुष्य त्या मान सन्मानाची चटक लागल्यामुळं या अहंकाराच्या पायी वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या रचतो. वेगवेगळ्या प्रकारचे तो प्लान तयार करतो. कसंही करून त्याला आपलं श्रेष्ठत्व मेंटेन करायचंय, बरकरार ठेवायचंय. त्याला हे लक्षात येत नाही की ह्या सगळ्या क्लुप्त्या रचताना आपण कित्येकदा अनितीचा मार्ग स्वीकारतोय. खरं तर या अनितीच्या मार्गावरती जीवाने चालू नये, या अनितीच्या मार्गावरती पाऊल टाकू नये. पण तरी देखील तो अनितीच्या मार्गावरती चालतो. बघा, आजच्या या युगाकडे जर आपण लक्ष दिलं तर वैराग्यशील संत देखील प्रापंचिकांमध्ये आसक्त झाले. शिष्य मिळवण्याच्या नादामध्ये, संप्रदाय मिळवण्याच्या नादामध्ये केवळ वस्त्रांच्या आधाराने वैराग्य धारण केलं, पण वृत्तीने मात्र प्रापंचिकांपेक्षा देखील ते प्रपंचात रत आहेत. मनुष्य आपलं ब्रह्मचर्य टिकवू शकत नाहीये. आश्रम आणि वेगवेगळ्या संस्था उभारण्याच्या नादामध्ये तो आपले हात पैशाने ओशाळताना दिसतोय. हे पैसे उभे करण्याच्या नादामध्ये तो वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या रचतोय की ज्या एखाद्या बिझनेस चालवणाऱ्या व्यक्तीला देखील कळू शकत नाहीत. आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आजच्या या चित्रवाहिन्यांमध्ये, TRPच्या स्पर्धेमध्ये अनेकदा ही मंडळी पडलेली दिसतात. आपण कसे श्रेष्ठ आहोत हे सांगण्यासाठी मला एकदा उत्तर भारतामधला एक मनुष्य भेटला होता. व्यावसायिक मनुष्य होता. तर त्याने एक फार युक्ती सांगितली की तो म्हणाला की तुम्हाला काही करून जर मोठेपणा मिळवायचा असेल तर एक ही बात आपको करनी पड़ेगी. एक तो आप चर्चे में रहे या पर्चे में रहे. म्हणजे काय की चर्चेमध्ये तुमचं नाव राहिलं पाहिजे किंवा सतत वर्तमानपत्रामध्ये, सोशल मीडियामध्ये तुमची काही ना काहीतरी लोकांनी निर्भत्सना करावी, काहीतरी करावं, जेणेकरून लोकांना तुम्ही कोण आहात आणि मग तुम्ही काय बोलत आहात यावरती बोलून आपलं नाव लोकांच्या तोंडी सतत यावं. या दृष्टीने अनेक लोक मुद्दामून वाद देखील उकरून काढतात. दोन परस्पर लोक एकमेकांशी वाद उकरून प्लान करतात की जेणेकरून लोकांमध्ये या दोघांचं नाव व्हावं, दोन विचारधारा व्हाव्यात. आणि या सगळ्या गोष्टी अनितीमुळे मनुष्य करतो. हे सगळं अहंकाराच्या पायी करतो.
आपण बघतो आजच्या काळामध्ये अनेक राजकारणी लोकांचे मोठे मोठे होर्डिंग्स, बॅनर्स, केवढे मोठे मोठे त्याच्यावरती फोटो लागलेले असतात. हे सगळे पैसे, हा सगळा चाललेला एक प्रकारे कधी कधी मला गमतीने वाटतं की प्रत्येकाला जनमानसाची एवढी सेवा करायची का हौस आहे हो? प्रत्येकाला वाटतं की आपण जनमानसाची सेवा करावी आणि त्यासाठी हे एवढे मोठे प्रकारचे त्यांचे फोटोज आणि या सगळ्या गोष्टी लागलेल्या असतात. आणि हे सगळं बघताना असं वाटतं की हे खरंच नीतीचं धन असेल का? पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपणच आपल्या गळ्यामध्ये हार तुरे घालण्याच्या निमित्ताने चाललेली ही स्पर्धा असते. अनेकदा आपण बघतो व्यासपीठांवरती एकमेकांचं कौतुक करतात. मग ह्यांनी त्यांचं कौतुक करायचं, त्यांनी ह्यांचं कौतुक करायचं, दोघांनी एकमेकांना हार घालायचे, दोघांनी एकमेकांना मोठेपणा द्यायचा आणि यातून आपली स्वतःचीच अहंतेला आपण खत पाणी घालायचं. ही अनितीच आहे. खरोखर या अनितीचं मार्गाचं आचरणाच्या समाजामध्ये आपल्याला पदोपदी दिसतं. मग ते राजकारण असो, समाजकारण असो, परमार्थ असो किंवा अगदी घरामध्ये देखील प्रत्येकाला आपला मोठेपणा सिद्ध करण्याचा मार्ग चाललेला आपल्याला दिसतो. त्यामुळे समर्थांनी हे मूळ दुखण्याचं कारण शोधून काढलं. अहंता गुणे नीती सांडी विवेकी, अनिती बळे श्लाघ्यता सर्व लोकी. या अनितीने जगाचं कौतुक तर तो भरपूर मिळवतो. यामध्ये देखील दोन प्रकारची लोक असतात. एक जी कधीच अंतर्मुख होत नाही, आपल्या मनाला काय वाटतंय, मन काय म्हणतंय याचा विचार करत नाही. ते तर या सगळ्या कोड कौतुकामध्ये इतके रमलेले असतात की त्यांना आतमध्ये काय चाललंय याची देखील जाणीव नसते. आणि एक दुसरा जो साधन मार्गावरती थोड्याफार प्रमाणात का होईना चालतोय, पण त्याच्यामध्ये देखील जेव्हा ही अहंता निर्माण होते, जेव्हा तो देखील अनितीने चालू लागतो, तेव्हा त्याच्या आतमधली सत्सत विवेक बुद्धी त्याला छळायला लागते. ही सत्सत विवेक बुद्धी त्याला सतत सांगते की अरे तू खरंच तसा आहेस, तू खरंच या पात्रतेचा आहेस. परंतु गंमत अशी आहे की या सत्सत विवेक बुद्धीचा आवाज इतका क्षीण असतो ना. पण सज्जनो, एखादी गोष्टीचा आवाज क्षीण असला तरी त्याची परिणामता मात्र फार मोठी असते. ते नसतं का एखादं शस्त्र आवाज करत नाही पण त्याची दाहकता मात्र प्रचंड असते. त्याप्रमाणे सत्सत विवेक बुद्धी आपल्याला सांगून बघते की आपण तू खरंच त्या योग्यतेचा आहेस का, खरंच तो मान सन्मान तुझ्यासाठी आहे का. पण तू तरी देखील जीव या सगळ्या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करतो. कारण अहंता अशी आहे की आपण जर 2 पावलं मागं हटलो तर आपलं श्रेष्ठत्व कमी होईल, आपलं वर्चस्व कमी होईल. त्यामुळे या सत्सत विवेक बुद्धीच्या नरड्यावरती जणू काही तो पायवून देऊन टाकतो. पण सज्जनो, ही सत्सत विवेक बुद्धीचा आवाज तुम्ही क्षीण करू शकता पण त्याची परिणामता क्षीण करू शकत नाही. मनामध्ये एक प्रकारचा एक व्हॅक्यूम, एक निर्वात अशी अवस्था तयार होते की हा एक दंभ, एक प्रकारची स्वतःच्या आतमध्येच असलेल्या 2 पर्सनॅलिटी याचा क्लॅश चालू होतो. आणि हा क्लॅश इतका त्रासदायक असतो, इतका तापदायक असतो की तो प्रत्येकाला सहन करता येत नाही. हा त्रास कधी वाढतो की जेव्हा आतमधून आपलं खरं व्यक्तित्व आपल्याला दिसत असतानाही जगाच्या समोर मात्र आपण पूर्ण प्रयत्न करतोय की आपण जसे नाही तसं दाखवण्याचा. याचं नाव आहे परमार्थामध्ये ढोंग. आणि ढोंग हे भगवंताला अत्यंत तिटकारा आणणं आहे. मग या वादामधून बाहेर पडायचं असेल तर श्री महाराज म्हणतात की तुम्ही जसे असाल तसे रामाला शरण जा. हे जगाच्या समोर जे शूर्पणखेसारखं तुम्ही नट्टापट्टा करून रामाला प्रभावित करण्याचा प्रयत्न करताय, त्याऐवजी ती शूर्पणखा काढा. तुम्ही तुमच्या मूळ ताडका रूपात जर आला तर ताडकेला देखील रामाने एका बाणामध्ये मारलं पण लगेच निजधामाला पाठवलं. कारण ताडका जशी होती तशी रामाकडे धावत आली, राक्षसी रूपामध्ये होती, राक्षसी धर्मानुसार तिने रामावरती हल्ला केला. पण शूर्पणखा मात्र दांभिकता धारण करून एक स्वतःला सुंदरीच्या रूपामध्ये रामाकडे घेऊन आली. रामाने तिच्याकडे बघितलं तर नाहीच पण लक्ष्मणाच्या द्वारे नाक आणि कान त्याने कापून टाकले. मी गमतीने रामायणामध्ये सांगत असतो की ही शूर्पणखा देखील पुढे कुठे गेली माहीत नाही, पण मला असं वाटतं की ती प्रत्येकाच्या हृदयामध्ये जाऊन बसली. आपण जसे नाही तसे जगाला दाखवण्याचा आमचा हा आटोकाट प्रयत्न आहे, तोच आमचा अहंकार आहे. या अहंकाराच्या पायी
ही शूर्पणखा आम्हाला पदोपदी दिसत राहते, वेगवेगळे मुखवटे धारण करायला लावते. या मुखवट्याच्या आधाराने आपण जगाला बऱ्याचदा प्रभावित देखील करतो, पण मुखवट्याच्या आतमध्ये मात्र कोणाचे तरी अश्रू चालू असतात. कोण त्याला कळतं की हे सगळं काही आपण करत आहोत, तसे आपण नाही. सज्जनो, साधकामध्ये हा गुण येणं फार गरजेचं आहे. जर त्याला या अहंकारातून सुटायचं असेल की मी तसा नाही, एकतर जगाच्या हार तुऱ्यांमध्ये रमू नये, त्याला कधी स्वीकारू नये. आणि जर कधी काळी प्रारब्धवश तुमच्या ते गळ्यात पडलेच, तर ते कधी मनाने स्वीकारू नयेत. आणि जरी ते मनाने स्वीकारले तरी लगेच आपल्या गुरुच्या चरणी शरणागत व्हावं की प्रभो, मी तसा नाही हो प्रभो, आपण जाणता आपण अंतर्यामी आहात स्वामी. अहो, या जगाला फसवणं फार सोपं हो, पण मी माझ्या स्वतःला कसं समजावू? मी नाही समजू शकत. मला कळतंय ना, माझ्या मनातला अजूनही कामक्रोध गेलाय का? माझ्या मनातले विषय संपलेत का प्रभो? अहो प्रभो, आपण हे सगळं जाणूनही मला आपलं म्हणता, यापेक्षा अजूनही काय मोठेपण द्यावं मला तुम्ही? त्यामुळे या जगाच्या मोठेपणात पडू नये, जगाला प्रभावित करण्याचा प्रयत्न करू नये. सगळं कार्य आपण आपल्यावरती करावं सज्जनो, आपल्या अंतरंगामध्ये करावं. ही श्लाघ्यता कधीच उपयोगाला येत नाही. आणि ही श्लाघ्यता आपण बघतो ना, किती क्षणभंगूर असते. एखाद्या चित्रपटामधला किंवा एखाद्या खेळाडूचा तोचपर्यंत गुणगौरव चालतो जोपर्यंत त्याचा परफॉर्मन्स आहे. ज्या क्षणी त्याचा परफॉर्मन्स संपतो त्या क्षणी त्या जीवाला कोणी विचारत नाही. एखाद्या मोठ्या पदावरती बसलेल्या व्यक्तीचा तोचपर्यंत गुणगौरव होतो जोपर्यंत तो त्या पदावरती आहे. म्हणजे थोडक्यात काय, खेळाडू, कलाकार किंवा एखादी व्यक्ती हा त्या व्यक्तिनिष्ठ गोष्टीचा सत्कार नसून त्याने प्राप्त केलेल्या यशाचा सत्कार असतो. आणि ते यश जसं त्याच्या हातातून जातं त्या क्षणी त्या व्यक्ती या जगामध्ये कोणाच्याही उपयोगाच्या नसतात. मग आपल्याला त्या यशाच्या पायी स्वतःला धोका द्यायचा आहे का ते यश येणं जाणं चालू राहणार आहे? आपण आपल्यामध्ये आत काम करायचं आहे. हा प्रश्न विवेकाने जेव्हा आपण स्वतःला विचारूत, मला वाटतं त्याच वेळेला ही अंतर्मुखता येईल अहंकारापासून स्वतःला सोडवण्याची. म्हणून समर्थ म्हणतात, अहंता गुणे सर्वही दुःख होते, मुखी बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते. सुखी राहता सर्वही सुख आहे, अहंता तुझी तूची शोधून पाहे. अरे तू स्वतःच्या दुःखाचा शोध कर. परंतु गंमत अशी आहे की मनुष्य तो शोध करायला तयार होत नाही. हे सगळं तो ऐकतो, प्रमाणांतरे बुद्धी सांडून जाते. प्रसंग आला रे आला, हा हे सगळं बरोबर आहे, पण आम्हाला शूर्पणखा होण्यातच आनंद वाटतो. कारण आम्हाला या जगाच्या हार तुऱ्याचीच खरी किंमत वाटते. या जगाला प्रभावित करण्यामध्येच आम्हाला श्रेष्ठत्व वाटतं. या जगाकडून मिळणारी श्लाघ्यता हाच आमच्या मनाला खऱ्या अर्थाने आनंद देणारा ठरतो. खरं तर हे सगळं मायाजाळ आहे, भ्रामक आहे. हे समजूनही आपण स्वतःच या जाळ्यामध्ये फसतो आणि जाळ्यामध्ये पडल्यानंतर दुःखाशिवाय आपल्या पदरामध्ये काहीच पडत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की एवढे सगळे दाखले दिलेत, एवढे सगळे आजूबाजूला समाजात घडणाऱ्या घटना सांगितल्या आहेत, याने तरी समजून घे आणि आपल्या अहंभावाला सोडून सुखी राहता सर्व ही सुख आहे या अवस्थेमध्ये जगण्याचा तू प्रयत्न कर. सज्जनो, अशा या अहंकाराला आम्ही का सोडूत नाही याचं उत्तर समर्थ आम्हाला पुढच्या श्लोकामध्ये देतात. त्याचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय